काश्मीर खोऱ्यामध्ये सुद्धा 370 कलम हे प्ले केलं जात आहे, पण ते बीजेपीच्या विरोधात केले जात आहे. 370 पेक्षा सुद्धा सर्वांच्यासाठी स्टेटहुड हा एक महत्वाचा मुद्दा आहे. जम्मूमध्ये परिस्थिती अशी आहे की 370 कलम पेक्षा बीजेपीच्या नेत्यांवरती लोक नाराज आहेत. या आझादीवाले जे एक सेंटिमेंट आहे, जे पूर्वी हुरियतच्या मार्फत केलं जात होतं, त्याची जागा एक छोटीशी प्रमाणामध्ये इंजिनियर रशीद घेऊ पाहतात. बीजेपीला सशक्त पर्याय नाही म्हणून लोक बीजेपीला मतदान करण्याची शक्यता जास्त दिसते. म्हणजे नाराजी असली तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये बीजेपीची लोक जे म्हणतात की अजितदादाच्या विरोधात आम्ही सगळं केलं ना, आता कसं काय यांचा प्रचार करू, हीच गोष्ट जम्मू रिजनमध्ये झाली. बीजेपी प्लस पीडीपी प्लस काही अपक्ष असं मिळून सरकार होण्याची शक्यता आता दिसते. पीडीपी ही किंग मेकर ठरण्याची शक्यता आहे. पूर्ण स्टेटहुड इतर राज्यांसारखं मिळण्याची शक्यता अजून तरी दिसत नाही. मिळालंच तर ते दिल्लीसारखं मिळू शकेल. नमस्कार मित्रांनो, द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. 370 कलम हटवल्यानंतर आज पहिल्यांदा जम्मू काश्मीरमध्ये निवडणुकीला मतदानाला सुरुवात झालेली आहे. 10 वर्षानंतर तिथे निवडणूक होते आणि आजचा पहिला दिवस आहे. 18 तारखेपासून जम्मू काश्मीरची निवडणुकीला सुरुवात होणार होती. पहिला टप्पा सुरू झालेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज आपण इथल्या निवडणुकांबाबत चर्चा करणार आहोत. तिथलं महत्व काय आहे या निवडणुकांचं, 370 कलम हटवल्यानंतरची ही महत्वाची निवडणूक आहे, काय परिणाम होणार आहे लोकांवर, याच मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत लोकसत्ताचे दिल्ली विशेष प्रतिनिधी महेश सरदेशकर. सर, स्वागत आहे. नमस्कार सर, इंट्रोडक्शन मध्ये म्हटल्याप्रमाणेच की 370 हटवल्यानंतरची ही 10 वर्षानंतरची एक विधानसभेची निवडणूक जम्मू काश्मीरमध्ये होताना दिसते आपल्याला. तर एकंदरीत तिथल्या लोकांच्या म्हणजे देशभरात वातावरण जम्मू काश्मीरवरनं ऑलरेडी तयार झालेलं होतं, माहोल तयार झालेला होता, लोकांच्या मनात अनेक प्रश्नही होते. पण आता तिथल्या लोकांची नेमकी भावना काय आहे या निवडणुकीकडे बघण्याची? 370 हटवल्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे. 5 वर्ष आहेत. 2019 मध्ये 370 हटवलं. विशेषाधिकार जो होता जम्मू काश्मीरचा तो हटवला आणि त्याच्यानंतरची ही पहिली विधानसभेची निवडणूक होती. 2014 साली झालेली होती. आता त्याच्यानंतर ती होती. पण मधल्या काळामध्ये मे महिन्यामध्ये लोकसभेची निवडणूक झाली. या लोकसभेच्या निवडणुकीला साधारणतः 58% ओव्हरऑल जम्मू काश्मीरमध्ये मतदान झालेलं होतं. हे चांगलं मतदान झालं होतं. आता या मतदानाचा अर्थ त्यावेळेला काढला गेला होता की हे एक प्रकारे लोकांचा रोष जो आहे केंद्र सरकारच्या विरोधात किंवा भारत सरकारच्या विरोधात तो एक दिसून आलेला होता काश्मीर खोऱ्यामध्ये, विशेषतः जम्मूपेक्षा सुद्धा काश्मीर खोऱ्यामध्ये. त्याच्यामध्ये आपण बघितलं की बारामुल्लामध्ये ओमर अब्दुल्ला सारखा एक तगडा नेता, नॅशनल कॉन्फरन्स सर्वेसर्वा ज्याला आपण म्हणतो आताच्या काळातला, त्यांना त्यांचा पराभव झाला आणि तिथे इंजिनियर रशीद हे जे अवामी इत्तेहाद पार्टीचे जे सर्वेसर्वा आहेत, जे ऍक्च्युली तुरुंगात होते, तिहार जेलमध्ये होते आणि त्यांनी शेवटच्या क्षणी अर्ज भरला. 10 दिवस त्यांनी फक्त मला वाटतं प्रचार केला आणि त्यांना ती मतं मिळाली. आता बारामुल्लाचा जो रिझल्ट लोकसभेचा होता तो एक इंटरेस्टिंग होता आणि त्याच्यावरती आता विधानसभेच्या निवडणुकीचं आपण विश्लेषण करता येऊ शकतं. बारामुल्लामध्ये जे मिळालं ते ओमर अब्दुल्ला हरले तिथे आणि विभाजनवादी जे इंजिनियर रशीद होते, जे आझादी मागणारा जो एक वर्ग खोऱ्यामध्ये आहे, खोऱ्यामध्ये तीन पद्धतीचे मत आहेत. एक पाकिस्तानमध्ये, एक आझादीवादी, एक भारतवादी. आता हा जो भारतवादी जिंकला, आझादीवादी इंजिनियर जिंकले, त्याचा एक असं काढला जातो की तुम्हाला एक प्रकारे बीजेपीच्या विरोधात, केंद्र सरकारच्या विरोधातला हा मॅन्डेट आहे बेसिकली बारामुल्लामधला. आता या पार्श्वभूमीवरती विधानसभेचे जर निवडणूक आपण खोऱ्यामध्ये बघितलं तर त्याच पद्धतीचं मतदान होऊ शकेल का? आणि जर रांगा लागल्या, 58% मतदान झालं होतं, आता पण इथे सकाळी 9 वाजेपर्यंत 11% मतदान झालेलं आहे. संध्याकाळपर्यंत कदाचित 50% मतदान होईल अशी अपेक्षा आहे. म्हणजे लोकांनी रांगा लागलेल्या आहेत. आता हा रांगा लावून मतदान करण्याचा जो भाग आहे तो एक प्रकारे असं मानलं जात होतं लोकसभेमध्ये की ते बीजेपी विरोधात आणि केंद्र सरकारमध्येच्या विरोधात आहे. आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तोच पॅटर्न आहे का हे आपल्याला पाहावं लागेल. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की तिथे पत्थरबाजी होतच नाहीये.
दगड दगड कोणी फेकतच नाहीये. सुरक्षा आहे तिथे. लोक रस्त्यावरती रहदारी आहे, दुकानं उघडी आहेत, हॉटेल्स चाललेली आहेत, दल लेकच्या इथे पर्यटक येत आहेत. तर हे जर सगळं आहे तर हे नॉर्मल्सी आहे का? तर बीजेपी किंवा केंद्र सरकार म्हणते ही नॉर्मल्सीकडे चाललेलं आहे. पण दुसरं तर मग मग असं असेल तर मग लोकसभेमध्ये एक एक वेगळ्या पद्धतीचं मॅन्डेट कसं काय आलं बारामुल्लामध्ये, हा एक विचार करण्याचा भाग आहे. दुसरा भाग असा आहे त्यातला, की आझादी हे एक सेंटिमेंट जे आहे ते आहे तिथे, नाकारता येत नाही. 370 कलम ही अस्मितेचा भाग आहे. ही देखील खोऱ्यामध्ये नाकारता येत नाही. म्हणजे लोक असं म्हणतील की अनएम्प्लॉयमेंट हा सर्वात मोठा आमच्यासाठी महत्वाचा भाग आहे. रस्ते रस्ते चांगले पाहिजेत, वीज चांगली पाहिजे, पाणी चांगलं पाहिजे, हे सगळं आहे. ही बेसिक गरज जी मुंबई, पुणे, ठाणे, दिल्ली सगळीकडे आहे, लोकांना पाहिजे तीच गरज तिथे आहे आणि हे बरोबर पण आहे. पण ज्यावेळेला पॉलिटिक्स इन्व्हॉल्व्ह होतं त्यावेळेला 370 कलम हे अस्मितेचा भाग असतो. आझादी हा अस्मितेचा पण एका वर्गासाठी असतो, सगळ्याच वर्गासाठी नाहीये, पण असतो तो. तर हे सगळे मुद्दे घेऊन लोकसभेमध्ये रांगा लागल्या होत्या. आता आताही हेच सगळे मुद्दे घेऊन विधानसभेमध्ये रांगा लागतील आणि रांगा लागणे ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे का? येस, पॉझिटिव्ह गोष्ट आहे. पण खोऱ्यामध्ये कुठल्या पद्धतीचं मॅन्डेट मिळतं हे निकालानंतर बघणं आवश्यक आहे. त्याच्यावरती हे ठरेल. सर 2-3 मुद्दे तुम्ही आता महत्त्वाचे मांडलेत, की एकतर म्हणजे 370 कलम हटवल्यानंतर लोकांच्या मनात नेमकी काय भावना होत्या आणि कोणत्या भावनेने लोकसभेत त्यांनी मतदान केलं. त्यातून हं. एक मुद्दा उत्पन्न झाला, की रशीद इंजिनियर यांच्या पक्षाला जी आता एक मोकळी वाट मिळालेली आहे म्हणण्यापेक्षा त्यांचा प्रभाव आता वाढत चाललाय. तिथे सुद्धा ओमर अब्दुल्लांसारख्या दिग्गज नेत्याचा पराभव त्यांनी केला. तर हं. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये बीजेपीने एका दिशेने तुम्ही म्हणताय जसं की तिथे कशी चांगली परिस्थिती आहे. आता पत्थरबाजी होत नाही, विकास होत आलाय, पर्यटक वाढत चाललेत. पण एकीकडे असाही सूर आळवला जातो की तिथे गुंतवणूकदार फार कमी येत आहेत. गुंतवणुकीसाठी अजूनही तिथे भीतीचं वातावरण आहे. अशा पद्धतीची चर्चा संपूर्ण देशभरात होती. 370 कलम हा मुद्दा बीजेपीसाठी सुद्धा तेवढाच अस्मितेचा मुद्दा होता. ते कलम हटवल्यानंतर जवळपास एक उत्साह बीजेपीमध्ये निर्माण झाला होता, की आम्ही करून दाखवलं. एक काय म्हणतात एखाद्या उत्सवामध्ये जसं वातावरण असतं तसं बीजेपीच्या कार्यकर्त्यांमध्ये वातावरण होतं. आता लोकसभेत झालेलं बीजेपीच्या विरोधातलं मतदान असेल किंवा रशीद इंजिनियर यांच्यासारख्या फुटीरतावाद्यांना मिळालेलं मतदान असेल, वाढती त्यांची लोकप्रियता असेल, हे बघता 370 कलम आत्ता विधानसभेमध्ये कसा रोल प्ले करेल तिथे आणि बीजेपीच्या फेवरमध्ये जाईल की अपोजमध्ये जाईल? जम्मू काश्मीरमध्ये 2 विभाग आहेत. एक तर काश्मीरचा विभाग आहे आणि जम्मूचा विभाग आहे. 2 2 वेगवेगळ्या ठिकाणी 2 वेगवेगळ्या पद्धतीने 370 हे कलम हे जे आहे ते प्ले आउट होतंय. काश्मीर खोऱ्यामध्ये सुद्धा 370 कलम हे प्ले केलं जात आहे, पण ते बीजेपीच्या विरोधात केले जात आहे. म्हणजे 370 कलम परत येणार आहे का? येणार नाही. हे सगळ्यांना माहिती आहे. तिथल्या लोकांना पण माहिती आहे, राजकीय नेत्यांना पण माहिती आहे. पण एक सेंटिमेंट आहे. एक अस्मितेचं मी आधीच म्हटलं, की 370 हे कलम हे अस्मितेचा भाग होतात. तुम्ही नाकारा, नाही नाकारा का व्हॉटएव्हर. पण लोकांच्या मनात 370 काढून घेतलं याच्याबद्दल नाराजी आहे आणि ती तीव्र नाराजी आहे. त्याच्यात काही प्रश्नच नाही. मुद्दा मुद्दा असा आहे, की मग 370 कलम परत येणार नसेल, हे जर तिथल्या राजकीय नेत्यांना जर माहिती आहे, तर पण नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, आणखीन इंजिनिअरचे पार्टी, आवामी पार्टी, अपनी पार्टी, जम्मू काश्मीर पीपल्स कॉन्फरन्स, हे जे सगळे जे प्रादेशिक पक्ष आहेत ते का त्या आपल्या जाहीरनाम्यामध्ये 370 कलमाचा उल्लेख करतायत. तर त्याचं एकमेव कारण असं आहे, की हा भावनिक मुद्दा आहे आणि राजकारण हे भावनिक मुद्द्यावरती लढवलं जातं आणि एकमेव भावनिक मुद्दा जो काश्मीरच्या खोऱ्यात आहे तो 370चा आहे. तो 370 परत येऊ न येऊ हा मुद्दा नाहीये. त्या मुद्द्यावरती निवडणूक लढवली जाईल. त्याला लागून असलेला मुद्दा आहे तो स्टेटहूडचा आहे. राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा जम्मू काश्मीरला मिळणे हा त्याचा ॲक्चुअली तो तिकडे वळणारा आहे आणि तुम्ही जर काँग्रेसचा जाहीरनामा बघितला तर त्याच्यामध्ये 370 कलमाचा उल्लेखच नाही. आता आता 370 पेक्षा सुद्धा सर्वांच्यासाठी स्टेटहूड हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, जो 370 ला लागून ते प्रचारात आणत आहेत. म्हणजे मुख्यत्वे नॅशनल कॉन्फरन्स किंवा पीडीपी हे आणत आहेत. तर काश्मीरमध्ये 370 कलम बीजेपी विरोधात अशा पद्धतीने वापरलं जाते आणि आता बीजेपीच्या बाजूने कसा मुद्दा येतो, की 370 कलम काढून टाकल्यानंतर एक इंटिग्रेशन झालेलं आहे भारतामध्ये जम्मू काश्मीरचं पूर्णतः. आता 370 कलम हा इतिहास झालाय आणि ते परत कधी येणार नाही असं डायरेक्ट जाहीरपणे अमित शहा यांनी सांगितलं ज्यावेळेला जम्मूमध्ये जाहीरनामा त्यांचा हे झाला, प्रसिद्ध झाला, पब्लिश झाला.
आता मुद्दा असा आहे की ते असं त्यांनी नया काश्मीर हे नरेशन सुरू केलंय बीजेपीने. म्हणजे काय की नवीन काश्मीर आम्ही उभं करत आहोत, त्याच्यामध्ये गुंतवणूक होईल, त्याच्यामध्ये विकास होईल, तिथे पर्यटक येतील, आणखीन जगाला आम्ही दाखवू की इथे शांतता निर्माण झालेली आहे, हे आमचंच अविभाज्य भाग आहे आणि इथे विकास होतो आहे, हे जगाला दाखवायचं आहे त्यांना. त्यामुळे ही सुरुवात आता नया काश्मीर या नेरेटिव्ह पासून होते, हे काश्मीर मधला भाग. आता येऊया आपण जम्मूमध्ये. जम्मू रिजनमध्ये 370 कलम जे आहेत ते ते ज्यावेळेला काढून घेतलं गेलं त्यावेळेला इनिशियल लेवलवरती लोकांनी आनंद साजरा केला, पेढे वाटले, तिकडे मिठाई वाटली, पेढे म्हणजे मिठाई वाटली. पण त्यांना नंतर लक्षात आलं की अरे हे 370 कलम गेलं ठीक आहे, पण काश्मीरमध्ये कोण जाणार खोऱ्यामध्ये? हा, काश्मीरमध्ये म्हणजे तिथे एक इन्सिडेन्स कुठला तरी झाला होता, त्याची मला नाव माहित नाही, पण एक 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 मुलगा तिथल्या काश्मीरी मुलीच्या प्रेमात पडलेला होता. त्याचे डिटेल्स माझ्याकडे नाहीत आता. पण ते ते प्रकरण इतकं गंभीर झालं की तिथे त्या मुलाची मला वाटतं हत्या झाली. तर गोष्ट अशी आहे की तुम्ही कुठल्याही पद्धतीचं सेटल होण्याचा विचार केलात, तुम्ही खोऱ्यामध्ये तुम्ही लँड घेण्याचा प्रयत्न केलात, तर तुम्हाला तुम्हाला वेगळ्या रिॲक्शन्स येतील, एक्स्ट्रीम रिॲक्शन्स येतील. जोपर्यंत तुम्ही पर्यटक म्हणून जात आहात आणि परत येत आहात तोपर्यंत काही हरकत नाही, किंवा आमच्या थ्रू तुम्ही गुंतवणूक करत आहात तोपर्यंत हरकत नाही. पण तुम्ही लँड घेऊन इथं राहण्याचा प्रयत्न केला असेल तर रिॲक्शन खोऱ्यामध्ये वाईट येते. आता हे ज्यावेळेला लक्षात आलं जम्मूच्या लोकांना की बाबा अरे खोऱ्यामध्ये तर कोण जाणार नाही, गोळ्या घालते तिकडे. आता सगळे लोक येतील ते जम्मूमध्ये येतील, जम्मू खोऱ्यात येतील, जम्मू रिजन मध्ये येतील. आता मग इथली लँड आपली जाईल. ते कोणीतरी मोठे उद्योजक येतील, बिझनेसमॅन येतील, आपली लँड घेतली जाईल, हे घेतली जाईल, असं त्यांच्या नंतर लक्षात आलं. इनिशियल रिॲक्शन होती की अरे रे मस्त झालं हे सगळं, 370 गेलं. पण नंतर लक्षात आलं अरे बाहेरची लोक इथे येत आणि ते जम्मूमध्येच पहिल्यांदा येणार. हे जे एक एक अस्वस्थता, एक अशांतता आहे, ती जम्मूमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. आता बेसिकली काय होतं की 370 होतं, पण 370 नव्हतं पण. म्हणजे इतक्या वर्षामध्ये ते इतकं डायल्यूट झाले की त्याला काही अर्थ उरलेला नव्हता. आणि लँड तुम्हाला विकत घेता येत नाही. 370चे ज्या होतं त्यावेळेला लँड तुम्हाला विकत घेता येत नव्हती. पण लीजवरती लँड घेताच येत होती ती. जम्मूमध्ये लोकांनी लीजवरती लँड घेतल्या 30-30 वर्ष, 50-50 वर्ष आणि तिथे बिझनेस सुरू केले. जे मोठे बिझनेस जम्मू काश्मीरमध्ये आहेत ते बाहेरनच आलेले आहेत. कारण तेवढी कॅपॅसिटीच नाही ना जम्मूमध्ये. किती इन्व्हेस्टची कॅपॅसिटी असेल? बाहेरच्या लोकांनी इन्व्हेस्ट केली तरच ती मोठी होईल. त्यामुळे 370 कलम जे असलं आणि नसलं तरी काही फरक पडला नव्हता. पण एक एक सेंटिमेंट जे तयार झाले की अरे आमचं 370 गाडं तुम्ही काढून घेतलं. हा एक भाग हा जम्मूमध्ये हे झाला. आता त्यातला हिंदुत्ववादाचा मुद्दा किंवा त्यातला राष्ट्रवादाचा मुद्दा जो आहे तो बीजेपी प्ले अप करते की 370 गेल्यामुळे आता आम्ही विकास करू, नया काश्मीर करू. आता हा भाग झाला. पण जम्मूमध्ये परिस्थिती अशी आहे की 370 कलमपेक्षा बीजेपीच्या नेत्यांवरती लोक नाराज आहेत. गेल्या 10 वर्षामध्ये मी जम्मू शहरामध्ये 1-2 ठिकाणी म्हणजे काही ठिकाणी हिंडलो तर काही लोकांशी बोलत होतो. ते म्हणाले की 370 कलमचा काही मुद्दा नाही हो इथे. म्हणजे ठीक आहे असावं नसावं हा वेगळा मुद्दा आहे. पण इथे बीजेपीला आम्ही मतदान केलं, पण बीजेपीचे नेते इथे फिरकलेच नाही. आमचा आमदार जर आमचा प्रतिनिधी इथे फिरकला नसेल तर आम्ही कशासाठी याला मतदान करायचं. जम्मूमध्ये बीजेपीपेक्षा बीजेपीच्या नेत्यांवरती नाराजी आहे. आणि म्हणून जर ती पहिली यादी जी जाहीर झाली बीजेपीने जी केली, ज्याच्यामध्ये तर तो टेक्निकल फॉल्ट होता हा भाग वेगळा. पण त्याच्यामध्ये जुने जे सगळे बीजेपीचे नेते होते त्यांचा पत्ता कट झालेला होता. म्हणजे जे दोन्ही उपमुख्यमंत्री निर्मल सिंग आणखीन हे काय त्यांचं दुसरं नाव आहे, तर त्यांचे तो पत्ता कट झाला. असे 5-6 जणांचे पत्ते कट झाले. काही बंडखोर त्याच्यातून निर्माण झाले. पण बीजेपीने हा योग्य निर्णय घेतलेला होता. त्याचं कारण असं आहे की त्यांना माहिती होते की बीजेपीच्या नेत्यांवरती नाराजी आहे आणि जर आपण हे बदल केले नाही तर आपण काश्मीरमध्ये आपल्याला कोणी मतं देतच नाही, सीटा येणारच नाही आहेत. जम्मूमध्ये जर आपण काही जर घाई केली नाही आणि रेक्टिफाय केलं नाही तर जम्मूमधल्या पण सीट जातील. अशी परिस्थिती त्यावेळेला होती. त्यामुळे तो सुधार करून आता बीजेपीने एक लॉस ग्राउंड जे आहे ते 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 रिकव्हर करण्याचा प्रयत्न केला शेवटी.
सर मतदारसंघांची जेव्हा फेररचना झाली त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्याबरोबर सुद्धा बरीच टीका होत होती की ही चुकीची आहे. अशी मतदारसंघाची रचना आम्हाला मान्य नाही वगैरे वगैरे मुद्दे येत होते चर्चेमध्ये. त्याच्यामध्ये जम्मूमध्ये 6 जागा वाढवून त्या 43 जागा करण्यात आल्या आणि बरोबर. काश्मीरमध्ये एकच जागा वाढली खोऱ्यामध्ये आणि ती हं, 47 चा आकडा केला. तर हं. या मतदारसंघांच्या गोष्टींमध्ये तिथे रोष का आहे मला जाणून घ्यायचं होतं. बीजेपीचं असं म्हणणं होतं, की हे जे सगळं जे मुस्लिम डॉमिनेटेड आहे, म्हणजे ते म्हणत नाहीयेत उघडपणे, पण पूंछ आणि राजौरी हे जे सेक्टर आहे, हे जम्मू सेक्टरमधले 2 जिल्हे आहेत. पण तिथे मुस्लिम मेजॉरिटी आहे आणि तिथल्या मतदारसंघांमध्ये रचना जर बदलली, तर हिंदूंना अधिक संधी मिळू शकेल आणि तिथल्या उमेदवारांना संधी मिळू शकेल. हा त्याच्यातला भाग होता. आणि म्हणून काय केलं त्यांनी मतदारसंघांची जी फेररचना केली त्याच्यामध्ये राजौरी पूंछ हा जो भाग आहे त्याच्यामध्ये अशा एक एक रचना केली की ज्याच्यामध्ये कदाचित हिंदू उमेदवाराला बीजेपीच्या उमेदवाराला संधी मिळू शकेल जिंकण्याची. आता त्याच्यामध्ये सुद्धा राजौरी आणि पूंछ याच्यामध्ये एकूण 3 जिल्ह्यामध्ये म्हणून 6 एसटीचे राखीव मतदारसंघ अनुसूचित जमातीचे केले जे बेसिकली तिथले ज्याला आपण गुज्जर बकरवाल म्हणतो हे मुस्लिम आहेत पूर्णतः आणि पहाडी लोक आहेत ज्याच्यामध्ये मुस्लिम कमी आहेत पण हिंदू जास्त आहेत आणि इतर पण हे आहेत. तर पहिल्यांदा केंद्र सरकारने काय केलं की गुज्जर बकरवालांना एसटीचे दर्जा देऊन टाकला आणि 6 मधले 5 जे आहेत ते राजौरी पूंछ या दोन्ही जिल्ह्यांमधले आहेत. आता इथे बीजेपीला असं वाटतं आहे की हे रचना पूर्ण बदलल्यानंतर 6 एसटीचे हे मतदारसंघ तयार झाल्यानंतर गुज्जर बकरवाल जर आपल्याला मतं मिळाली किंवा आता पहाडींना पण त्यांनी एसटीचे दर्जा दिलेला आहे तर तो हिंदू पहाडी डॉमिनेटिंग हे जो समाज आहे तो आपल्या जवळ आला आयदर वे तर आपल्याला तिथले एसटीचे जे मतदारसंघ आहेत ते जिंकता येऊ शकतील. म्हणजे जम्मू रिजन मध्ये आपल्याला अधिकाधिक जागा जिंकता येतील. 43 जागा आहेत तर त्यापैकी अधिकाधिक जागा या आपल्याला जिंकता येऊ शकतील. जम्मू रिजन मध्ये त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही. डोडा किश्तवारमध्ये प्रॉब्लेम येणार नाही. रामबनमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे काही ठिकाणी मुस्लिम मेजॉरिटी असलेले मतदारसंघ आहेतच. पण स्टील तुम्हाला ग्राउंड कव्हर करता येतं 43 पैकी तुम्हाला अधिकाधिक जर जागा मिळवता आल्या तर तुम्हाला पुढच्या गोष्टी करता येऊ शकतील. त्या दृष्टीने हे सगळं केले. आता एसटीच्या ज्या जागा आहेत शेड्यूल ट्राईबच्या जागा आहेत त्या कुणाला मिळतात याच्यावरती संपूर्ण जम्मू रिजन मधलं कॅल्क्युलेशन हे होणार आहे. आता गुज्जर बकरवालांना दर्जा दिला होता एसटीचा पण पहाडी लोकांना पण दिला. त्यामुळे आता बकरवाल नाराज झालेले आहेत बीजेपीकडे. ते म्हणतात की आम्हाला पण दिला आणि त्यांना पण दिला. मग काय उपयोग आहे? तर राजौरी अनंतनाग लोकसभा मतदारसंघ जो रिडिफाईन झाला त्याच्यामध्ये गुज्जर बकरवाल नॅशनल कॉन्फरन्सचा गुज्जर बकरवाल उमेदवार हा मोठ्या संख्येने निवडून आला होता. तर हे जे मतदानाचं गणित जे आहे ते जर बीजेपीला जमलं तर जम्मूच्या रिजनमध्ये बीजेपीला मोठ्या संख्येने म्हणजे बऱ्यापैकी जागा जिंकता येतील. आणखीन मग पुढचे सरकार बनवणे आणखीन या सगळ्याच्या कॅल्क्युलेशन्स होतील. मी एक फक्त आकडेवारी तुम्हाला देतो की त्याच्यावरनं तुम्हाला लक्षात येईल की काय हे आहे. म्हणजे म्हणजे जम्मू रिजन मधल्या पूंछ आणि राजौरीमध्ये साधारणतः 16 सीट आहेत आणि त्याच्यातल्या 13 जागा ह्या ह्या मुस्लिम डॉमिनेटेड आहेत. आता ह्या जागांमध्ये म्हणजे मुस्लिम डॉमिनेटेड आहेत त्याच्यामध्ये 5 जागा पण येतात ह्याच्या एसटीच्या ज्या गुज्जर बकरवाल आहेत जे मुस्लिम आहेत. तर हे कसं ग्राउंड बीजेपी कव्हर करतं त्याच्यावरती जम्मू रिजन मध्ये बीजेपीचं यश हे अवलंबून आहे. आता एक आपण बघूया की खोऱ्यामध्ये 3 लोकसभा मतदारसंघ आहेत. या 3 लोकसभा मतदारसंघ विधानसभा वाईज बघितलं तर यावेळेला नॅशनल कॉन्फरन्सला 34 विधानसभा मतदारसंघामध्ये बढत मिळाली होती. पीडीपीला 5 आणि अदर 15.
जम्मू मधल्या 2 ज्या लोकसभा मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये बीजेपीला 29 आणि काँग्रेसला 7 हा हा हे केलं. आता तर हा 29 आकडा आपण जर काढला विधानसभा, तर ह्या 29 विधानसभामध्ये इथे जिंकायला हवं बीजेपीने. म्हणजे 43 पैकी 29 तरी जिंकायला हवं, कारण जम्मूच्या लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांना बढत मिळाली होती. तर अंदाज असा आहे की साधारणतः 25 एक जागा ह्या बीजेपीला मिळतील. आता 25 एक जागा जर बीजेपीला मिळत असतील तर तर आणखीन खोऱ्यामध्ये जर अपक्ष किंवा यांना काही जागा मिळाल्या तर नॅशनल कॉन्फरन्स आणखीन काँग्रेसला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. जर अपक्ष खोऱ्यामधल्या अपक्षांना म्हणजे इंजिनियरची पार्टी, त्यातला आणखीन एक भाग जमात इस्लामी, जे पाकिस्तान प्रेमी आहे, ज्यांना काश्मीर खोरे हे पाकिस्तान मध्येच जायला हवं आहे, इतकी वर्ष ते त्याच्यासाठी संघर्ष करतायत आणि त्यांनीच काश्मीर खोऱ्यामध्ये हा सगळा दहशतवादाचं सगळं जे पाठबळ खतपाणी घेतलं तर तेच आता ते काश्मीर खोऱ्यामध्ये अपक्ष उमेदवार लढवतात कारण त्यांच्यावरती बंदी आहे. तर त्यांचे बॅक जे आहेत तर ते उभे राहत आहेत. त्यातले जे एक लांगेट म्हणून जो मतदारसंघ आहे तर त्याचा जमातचा जो महासचिव जो होता लोन, तर त्याचा मुलगा आता उभा राहिलेला आहे याच्यात. आणि हा जो लोन आहे त्या जमातची एक 4 ते 5 जणांची एक टीम आहे. त्याच्यामध्ये हा लोन आहे. आणि हा लोन जो आहे तो बेसिकली केंद्र सरकारशी निगोशिएशन्स करतो आहे. जमातवरती बंदी उठवावी याच्यासाठीची. तर हे जे सगळं आहे, ह्या जमात आणखीन इंजिनियर म्हणजे आझादवाले आणि पाकिस्तानवाले असे दोन्ही याच्यात एकत्र आलेले जातात इथं खोऱ्यामध्ये. आणि जे भारत प्रेमींच्या विरोधात ते लढत आहेत, इन अ वे टर्मिनॉलॉजी म्हणून सांगतो. तर आता हे जे सगळं होतं आहे ह्याच्यामध्ये खूप खिचडी झालेली आहे. आता ही सगळी जी खिचडी आहे ह्याच्यामध्ये नॅशनल कॉन्फरन्सची जी एक वेग नॅशनल कॉन्फरन्सने घेतला होता तर तो अडवण्याचं काम हे करत आहे. म्हणजे कुलगाममध्ये तारिगामी हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जे तारिगामी जे खूप जुने नेते आहेत ते 4 वेळेला निवडून आले. तर त्या कुलगाम हा जमातचा हॉटबेड आहे तो. आणि त्यांच्या स्वतःच्या पर्सनॅलिटीमुळे ते जिंकत आले. आता त्याच कुलगाममध्ये जमातचा उमेदवार उभा राहिलेला आहे. त्याला इंजिनियरने पाठिंबा दिलाय. आता ही इतकी इंटरेस्टिंग लढत या सगळ्यामध्ये होणार आहे की 47 खोऱ्यातल्या 47 पैकी नॅशनल कॉन्फरन्सला किती मिळतील, अपक्षांना किती मिळतील, पीडीपीला एक 7-8 जागा 8-10 जागाच्या आसपास ते जाईल असं वाटतंय. तर ह्यामध्ये सगळी खिचडी झालेली आहे. म्हणजे 3 पर्याय असू शकतात. नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळणे, बीजेपीला बहुमत मिळणे, आणखीन खिचडी म्हणजे हंग असेंब्ली. तर अंदाज असा आहे विश्लेषकांचा की बीजेपीने नॅशनल कॉन्फरन्सना अडवण्याचा प्रयत्न केलाय. त्यांची घोडदौड. काँग्रेसची इतकी ताकद नाही की स्वबळावरती सगळ्या करतील. नॅशनल कॉन्फरन्सला तुम्ही अडवलं तर खिचडी सरकार निर्माण होईल, ही हंग असेंब्ली निर्माण होईल आणि देन तुम्हाला सरकार बनवण्यासाठीची सगळी सूत्र ही बीजेपीच्या हातात राहतील. हा ऍक्च्युली पहिल्यापासूनचा गेम प्लॅन आहे. आणि जम्मू काश्मीरच्या इलेक्शनमध्ये बीजेपीने पहिल्यापासूनचं हे धोरण आखले आणि ते शेवटपर्यंत नेते. आता याच्यामध्ये पहिला पर्याय जर असेल नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचा आणि त्यांना बहुमतच मिळालं तर त्याचा अर्थ काय होईल की तुमच्या जम्मू आणि काश्मीरच्या लोकांनी तुमच्या विरोधात मतदान केले, हा स्ट्रेट अर्थ होईल. म्हणजे मग तुम्ही केंद्र सरकार अपयशी ठरलं असा अर्थ होतो. मोदी अपयशी ठरले, अमित शहा अपयशी ठरले असं होतो. आणि त्याचे रिपरकेशन हे उर्वरित भारतात होतात. म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये तुम्ही हारलात आणि 5 ऑक्टोबरला तुमचे निर्णय आला आणि तिथं दिसले की नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेसने बहुमत मिळवलंय, तुमची सत्ता नाहीच आहे. मग सगळं 370 कलम वगैरे घालून तुम्ही कुठला नया काश्मीर करताय असं लोक विचारायला लागतील उर्वरित भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये. तर माझ्या अंदाजाप्रमाणे, माझ्या असं नाही, तिथल्या विश्लेषकांच्या अंदाजाप्रमाणे, पत्रकारांच्या अंदाजाप्रमाणे तिथं म्हणून हंग असेंब्ली येईल. आणि हंग असेंब्लीमध्ये बीजेपीला समजा जर जम्मू रिजनमध्ये 25, 1-2 इकडच्या तिकडच्या जागा अशा साधारणतः 27-28 जागांपर्यंत गेलात तर प्लस पीडीपीच्या 7-8 जागा प्लस इतर अपक्ष. आता जमात किंवा इंजिनियर रशीद हे डायरेक्ट सरकारमध्ये येतीलच असं नाही, पण ते बाहेरनं पाठिंबा देऊ शकतात. असंही होऊ शकतं. त्यामुळे ही हंग असेंब्ली मध्ये
बीजेपी हा निर्णायक ठरेल. बीजेपी बीजेपी त्या सरकारमध्ये असेल आणि बीजेपी सरकारमध्ये असणं हे बीजेपीच्या दृष्टीने सर्वात मोठी कमाई असेल. त्यांना दाखवता येईल की आम्ही सरकार बनवलेलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये सरकार आहे, तिथे निवडणुका झाल्या, तिथे शांततेत निवडणुका झाल्या. हे सर्व जगाला दाखवता येईल. इंटरनॅशनल लेवलवरती एक 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 स्ट्रॉंग मुद्दा उपस्थित करता येईल. हे कधी होईल? ज्यावेळेला हंग असेंब्ली होईल. हंग असेंब्ली नाहीच झाली तर सगळ्याच गोष्टी बिघडतील. त्यामुळं मला असं वाटतं आहे की एक हंग असेंब्लीकडे जम्मू काश्मीरची निवडणूक जाते आहे आणि एकूण सर्वांना त्याच्यामध्ये गुंतवून ठेवणं हे जम्मू काश्मीरच्या धोरण म्हणून पण सरकारसाठी उपयुक्त आहे किंवा एक पॉझिटिव्हली त्याच्याकडे बघतील आणि ते असं म्हणतील की आता आता आमचा सगळा जो हे आहे तो विकासाकडे आहे. अशा पद्धतीने एक मनोवरिंग केलं जात आहे आणि म्हणून नॅशनल कॉन्फरन्स ओमर अब्दुल्ला वगैरे असे म्हणत आहेत की बघा जे जे इतकी वर्ष पाकिस्तानवादी होते ते आता उतरलेले आहेत आणि आमची संधी घालवण्याचा प्रयत्न करतात. हा जो आरोप होतोय तो त्याच्यामुळे. सर म्हणजे डॉट्स कनेक्ट करायचे झाले तर ओमर अब्दुल्लांचा लोकसभेत पराभव होणं, हं, त्यानंतर इंजिनियर रशीद यांना आत्ताच्या हं, निवडणुकीच्या तोंडावर जामीन मिळणं हं, आणि हंग असेंब्ली असल्यामुळे बीजेपीला फायदा होणार. हे 3 डॉट हं. आपण जोडू शकतो असंच म्हणणं बरोबर. आहे. बरोबर. एक्झॅक्टली. आता हे बघा, की ओमर अब्दुल्ला लोकसभेच्या निवडणुकीत जिंकले असते, असा सिनेरिओ आपण हे करूया. ते जर जिंकले असते आणि राजौरी अनंतनागमध्ये महबूबा मुफ्ती जिंकली असते. ही 2 तगडी माणसं जर खोऱ्यातून जिंकली असती, जे 2 प्रमुख प्रादेशिक पक्ष आहेत, त्यांची नेते जर जिंकले असते, तर ते सरळ-सरळ लोकसभेत येऊन बसले असते. आणि त्यांचा आवाज लोकसभेमध्ये किती किती तीव्रतेने उमटला असता. ह्याचा विचार करा तुम्ही. खोऱ्यामधून एक नाराजीचा सूर 2 विरोधी नेते हे मांडता आहेत मोदींच्या समोर, अमित शहाच्या समोर लोकसभेमध्ये. हे कुठल्या लेव्हलवरचा संदेश देतं? इंटरनॅशनल लेव्हलला, उर्वरित भारतात आणि बीजेपीमध्ये अंतर्गत सुद्धा. तर हे दोघं जण हरणं हे बीजेपीच्या फायद्याचं झालंय आणि त्याच्यामध्ये बारामुल्लामध्ये ओमर अब्दुल्लांना ऍक्च्युली होतं काय, त्याचं गणित असं होतं की तिथे बारामुल्लामध्ये सज्जाद लोन हे उभे होते, ओमर अब्दुल्ला उभे होते. आता डायरेक्ट फाईट झाली असेल तर ओमर अब्दुल्ला जिंकले असते, कारण ते दुसऱ्या स्थानावरती आहेत. सज्जाद लोन तिसऱ्या स्थानावरती आहे. तिथे चर्चा अशी आहे की सज्जाद लोन हा बीजेपीचा बी टीम आहे. हां, तर बी टीम ज्यावेळेला ही चर्चा झाली, हे सुरू झाला, त्यावेळेलाच एक एक लक्षात आलं होतं, की सज्जाद लोन हारतील आणि उमर अब्दुल्ला जिंकतील. पण बीजेपीने एक बी टीम सज्जाद लोनची होतीच. बीजेपीने दुसरी बी टीम आणली. तो जो होता तो इंजिनियर रशीद. आणि इंजिनियर रशीद ज्यावेळेला शेवटच्या क्षणी उतरवलं, त्यावेळेला इंजिनियर रशीदच्या मुलाने आणि त्याच्या एक 2 नेते आहेत, तर त्यांनी ही सगळी प्रचाराची यंत्रणा राबवली. 10 तर त्याच्या अब्रार नावाचा त्यांचा मुलगा आहे. त्याच्याशी मी श्रीनगरमध्ये बोलत होतो. तो म्हणाला, की आमच्याकडे काहीच नव्हतं. म्हणजे जी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी डिपॉझिट देत ठेवायला लागतं ते पण नव्हतं. आम्ही डिपॉझिट लोकांकडनं गोळा करायला केलं, आणखीन ते भरलं. अशी आमची परिस्थिती होती. आम्ही फक्त एका कारमधून प्रचाराला सुरुवात केली आणि ज्यावेळेला आमचा प्रचार सुरू झाला, त्यावेळेला 4-5 दिवसानंतर रांगा लागल्या गाड्यांच्या, कारच्या. म्हणजे 3-3, 4-4, 5-5 किलोमीटरच्या रांगा लागल्या. ज्यावेळेला प्रचार संपला, त्यावेळेला शेकडोनी गाड्या आमच्या मागं. तर हे शेकडोनी गाड्या येणं हे असंच नाही होत. हे जे तुम्हाला शेकडोनी गाड्या आणण्याची संधी दिल्याशिवाय येत नाही. तुम्हाला ती मोकळी दी दी द्यावी लागते. ओपन स्पेसमध्ये तुम्ही प्रचार करण्याची संधी तुम्हाला द्यावी लागते प्रशासनाने. उमर अब्दुल्ला त्याला ती मिळाली नव्हती. सो द थिंग इज की म्हणजे एक प्रकारे रशीद इंजिनियर जे आहेत त्यांना त्यांना उभं केलं गेलं, अशी एक चर्चा तिथे सुरू झाली. आणि ती जी चर्चा होती त्याच्यामध्ये इंजिनियरनी लोकांचं जे भावना होत्या त्या भावना कॅच केल्या. आणखीन त्या 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 उतरवल्या लोकसभामध्ये. आता ह्याच भावना विधानसभेमध्ये उतरतील का? हे आपल्याला पाहायचंय. आणि जर एक्स्ट्रीम लेव्हलला उतरल्या तर ते ते बीजेपीच्या विरोधात गेलं असं होईल.
त्यामुळे बीजेपीला ही निवडणूक एक प्रकारे खोऱ्यामध्ये इनडायरेक्टली मॅनेज करावी लागते. ती कशी ती निवडणुकीच्या प्रोसेसनं केली जाते. जिथे आपण इतरत्र बघतो की बाबा अपक्ष 2-3 उभे केले जातात. एकाच आडनावाची लोक उभे केले जातात. हे जे सगळे खेळ खेळले जातात, त्याच पद्धतीनं ती निवडणूक लढवली जाते आणि खोऱ्यामध्ये नॅशनल कॉन्फरन्सचा वेग जो आहे, तो कदाचित अडवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो त्याच्यामध्ये. सर 2014 साली जे पक्ष म्हणत होते की म्हणजे फुटीरतावादी असतील, विभाजनवादी असतील, ते म्हणत होते की निवडणुकांना आमचा पाठिंबा नाही, निवडणुकीला जाऊ नका, मतदान करू नका. तेच आता निवडणुकीमध्ये उतरताना दिसत आहेत. आणि अगदी, अगदी. जर का आपण असं मानून चाललं की हंग असेंब्ली जर का तयार करायची असेल हं. बीजेपीला त्यांच्या फायद्यासाठी, तर फुटीरतावाद्यांनाच ग्लॅमर देणं आता या निवडणुकांमध्ये हे त्यांना कितपत परवडू शकतं भविष्याच्या दृष्टीने? हाच एक गंभीर विषय आहे, की ज्याच्याबद्दल लोक खोऱ्यामध्ये पण म्हणजे सेन्सिबल लोक आहेत, जे चर्चा करतायत ज्याच्याबद्दल, की तुम्ही एक प्रकारे जमातला अ, अ, निवडणुकीत उतरवलं आहे ठीक आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता, की लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये उतरवलेलं आहे आणि हे आमचं क्रेडिट आहे. असं तुम्ही म्हणू शकता. किंवा इत्तेहाद अवामी इत्तेहाद पार्टी जी आहे इंजिनियर रशीद यांची, त्यांना आम्ही उतरवलं आहे आणि हे जे सगळी लोकं आहेत ती निवडणुकीच्या प्रोसेसमध्ये उतरली आहेत. डेमोक्रॅटिक प्रोसेसमध्ये उतरली आहेत. हा नया काश्मीरचा एक पॉलिटिकल प्रोसेसचाच भाग आहे. असं एक नेरेटिव्ह चालवताच येऊ शकतं आणि जे चालवतच एक अप्रत्यक्षपणे बीजेपी आणि केंद्र सरकार चालवतच आहे. त्याच्यामध्ये काय हे नाही म्हणजे दिसतच आहे आपल्याला. पण द फ्लिप साइड आहे. त्यातली फ्लिप साइड अशी आहे, की तुम्ही जे असं म्हणतात, की म्हणजे सगळीकडे शांतता पसरली आहे. बघा आता नॉर्मल्सी आलेली आहे आणि बघा इथे रहदारी दिसतीये. वाहतूक कोंडी होती. आपल्याकडे नाही का वाहतूक कोंडी होत, तशीच होतीये. म्हणजे बघा, तर हे अपार्ट फ्रॉम धिस हे म्हणजे हे सगळं युक्तिवाद हा सगळा सगळा ठीक असला, तरी सुद्धा तिथलं वातावरण हे एक पूर्णतः बदललेलं आहे का? ते दहशतवाद मुक्त झालेलं आहे का? दहशतवाद पुन्हा येणारच नाही असं तुम्हाला वाटतंय का? तिथले जे तरुण आहेत ते बंदुका हातात घेणं त्यांनी सोडून दिलंय असं तुम्हाला वाटतं का? तर असं नाहीये. एक एक अशांतता जमिनीखाली आहे, जो लाव्हा पूर्णतः फिरतो आहे. लाव्हा त्याच्यात तुम्हाला कदाचित ढग वरती जमिनीवरती दिसत नसेल आता, पण ती अजूनही आहे. त्यामुळे जमात सारख्या लोकांची बुद्धिभेद तुम्ही करून टाकलाय का? म्हणजे अगदी अगदी खरं हे बोलायचं झालं, तर संघाचा बुद्धिभेद तुम्हाला करता येईल का? तर नाही ना. ते संघाची जी काही आहे विचारसरणी, ती विचारसरणी कायमच राहणार आहे. तशीच जमातची म्हणजे मी जमात आणि संघ हे कंपेअर नाही करत आहे. मी जस्ट एक उदाहरण म्हणून सांगतो, की तुम्हाला बुद्धिभेद अशा पद्धतीने लोकांचा नाही करता येत. जमात ही रॅडिकल संघटना आहे, जी धर्माच्या आधारावरती राजकारण करते. धर्म हाच महत्त्वाचा आहे. याच्या पलीकडे त्यांची त्यांची भूमिका नाही. हे हे सगळ्यांना मान्य आहे ना, तर ह्याच्यामध्ये बुद्धिभेद होऊ शकतो का? नाही होऊ शकत. 4-5 ठीक आहे बाबा, आपण म्हणू की 3, 4, 5 कोणीतरी उमेदवार त्यांचे बॅक जे आहेत पाठिंबा दिलेले निवडून पण येतील. पण म्हणून त्यांनी पाकिस्तान प्रेम त्यांचं संपलेलं आहे का? नाही. ते दहशतवादाला मदत करणार नाहीत का? असंही नाही. आत्ता जमातची पोझिशन अशी आहे, की केंद्र सरकारनी त्यांना या सगळ्या प्रोसेसमध्ये यायला भाग पाडले. त्यांची एक 4 ते 5 जणांची एक टीम जी आहे जमातची, जी कॉन्स्टंटली केंद्र च्या संपर्कात आहे. केंद्र सरकारशी संवाद साधते. 5 ते 6 राउंड चर्चेचे त्यांचे झालेले आहेत असं सांगितलं जातं. म्हणजे खोऱ्यामध्ये मी होतो त्यावेळेला तिथल्या काही लोकांनी सांगितलं, की हे सगळं चाललेलं आहे. आता त्यांनी असं सांगितलंय केंद्र सरकारने, की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या नेत्यांनी मतदान केलं पाहिजे. पहिली अट घातलेली होती त्यांनी, की जर तुम्ही मतदान केलं नाही तर पुढची चर्चाच नाही. तुम्ही मतदान करायला या तुमच्या नेत्यांनी. मग मग दुसरी गोष्ट अशी आहे, की तुम्ही विधानसभेमध्ये तुमचे उमेदवार उभे करा. दुसरे दु दु मग आता तुमचे जे कोण सक्रिय जे कोणी असतील कार्यकर्ते त्यांनी मतदानामध्ये भाग घेतला पाहिजे. तुम्ही त्या प्रचारामध्ये ची सगळी प्रोसेस केली पाहिजे.
हे सगळ्या अटी घातलेल्या आहेत. तर आम्ही विचार करू तुमच्या बंदी काय हे करायची नाही, ते मागं घ्यायची की नाही. त्याच्याशिवाय आम्ही करणार नाही. आता हे सगळं ही ज्या अटी घातलेल्या आहेत, त्याच्यामुळे ते यायला तयार झाले. पण याचा अर्थ असा नाहीये, की त्यांनी ते सगळं त्यांची विचारसरणी सोडली आणि त्यांचं पाकिस्तान प्रेम सोडलं नाही, असं नाहीये. गोष्ट अशी आहे की या या आझादीवाल्या जे जे एक सेंटिमेंट आहे, जे पूर्वी हुरियतच्या मार्फत केलं जात होतं, आता हुरियतला त्यांनी पूर्णतः एक डॉर्मंट झालेला आहे. त्याची जागा एक छोटीशी प्रमाणामध्ये इंजिनियर अशी घेऊ पाहतात. त्यामुळे ते सेंटिमेंट अजूनही आहे तिथे. जे सेंटिमेंट कदाचित त्या सेंटिमेंटचा वापर करून घेऊन पुन्हा एक दहशतवादाचा पुन्हा एक 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 स्फोट झाला, तर तो धोका अजूनही तिथे आहे. तो नाकारता येत नाही. म्हणजे जम्मू रिजनमध्ये आत्ता जे जे होत आहेत, हल्ले होत आहेत, दहशतवादी हल्ले होत आहेत. आता हे जे हल्ले होत आहेत, हे राजौरी, पुंछच्या भागात होत आहेत. जे पूर्ण पहाडी भाग आहे. तिथे तिथे दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे त्याच्यासाठी कष्टकर, म्हणजे जिकिरीचं आहे, कारण तो टेरेन तसा आहे पूर्णतः. तुम्ही जर तिकडे गेलात तर ते तुम्हाला लक्षात येईल. तर इथे जे होत आहेत, ते जे होत आहेत, काही लोकांकडनं जी माहिती मिळाली, म्हणजे इंडिजिनस तरुण काश्मीरमधले ते पोरं बंदूक हातात घेऊन त्यांनी नाही केलेलं. हे खूप सिस्टमॅटिकली केले आहे. ते ट्रेंड आहेत. ती ती जे ते जे लोक आहेत, दहशतवादी जे आहेत, ते ट्रेंड आहेत. ते कदाचित अफगाणिस्तान किंवा या सगळ्या आलेला असू शकतात. ते कदाचित रिटायर्ड पाकिस्तानी आर्मी मधले लोक असू शकतात. आणि लद्दाख वगैरे या भागामध्ये काही सामान, काही साहित्य पकडलं गेलेलं आहे. तर त्याचा तिथून पण एक एक प्रकारे म्हणजे तिथून ते नेव्हिगेट होत आहे का, असा तो सगळा भाग आहे. म्हणजे पाकिस्तानमधून ते सरहद पार करून येतात असं नाही, ते नेपाळ आणखीन या सगळ्या भागातून सुद्धा ती येत असावेत असा एक अंदाज आहे. आणि हे ट्रेंड लोक आहेत. आणि त्यांनी पूर्णतः त्यांची पद्धत, म्हणजे काय मोडस ऑपरेंडी बदललेली आहे. आता कोणीही इंटरनेटचा वापर करत नाही. त्यांच्याकडे जे डिव्हाइसेस आहेत, ते डिव्हाइसेस त्यांच्यासाठी योग्य आहेत, त्यांना मॅन्युव्हरिंग करण्यासाठी. पण तुमच्याकडे त्या इंटरनेटचा वापर नसल्यामुळे त्यांना पिन पॉइंट करता येत नाही. अशी एक 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 मोडस ऑपरेंडी त्यांनी हे केलेली आहे, ज्याच्यामुळे हा दहशतवादाचा प्रश्न हा जम्मू रिजनमध्ये गंभीर झालेला आहे. आता बारामुल्लामध्ये 2-3 दिवसापूर्वी दहशतवाद्यांचा खात्मा केला गेला. त्यांना 2 किंवा 3 टेररिस्ट मारले गेले. आता हे हे खोऱ्यामध्ये सरकतंय का? माहित नाही. ते आता पुढं गेल्यानंतर काय मिलिटरी किंवा ज्या तपास यंत्रणा आहेत किंवा एजन्सीज आहेत, त्यांच्यापर्यंत ती काय माहिती आहे आपल्याला माहित नाही. पण हे पुढं सरकत आहे का? हा त्यातला भाग आहे. म्हणजे 2016 मध्ये बुरहान वाणीला जेव्हा ठार मारलं दहशतवाद्याला, त्याच्यानंतर एक पूर्ण लाट आली खोऱ्यामध्ये. आणि त्यावेळेला तरुण पोरं जी आहेत, ती भावनेच्या भरात ते बंदुका घेऊन ते मारामारी करायला, म्हणजे ते बंदुका हे कर, आणि त्यांनी ते हे केलं की आम्ही बंदुका घेतोय असं म्हणून ते इंटरनेटवरती, फेसबुकवरती आणि याच्यावरती टाकायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर ते काही तर पोरं दुसऱ्या दिवशी मेली हातात बंदुका घेतल्यानंतर, कारण ती लोकेट झाली. त्यांनी दहशतवादी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी त्यांच्या आई-वडिलांना एजन्सीनी बोलवते, की ह्याला पोराला सांगा तुम्ही की हे असं करू नको, बंदुका सोडून दे. पण त्यांनी ते ऐकलं नाही. अशा अनेक ठिकाणी गोष्टी झाल्या. तर हा जो सेंटिमेंट जो आहे तो अजूनही आहे. ते सेंटिमेंट जे आहे त्याला जमात आणखीन हे आझादीवाले कितपत खतपाणी घालतायत, ते किती तुम्हाला कंट्रोल करता येतोय, हा त्यातला एक गंभीर मुद्दा आहे, ज्याच्याबद्दल केंद्र सरकारला, एजन्सीजला या सगळ्या गोष्टी माहिती पण आहेत, असू पण शकतील. पण त्याच्यावरती अधिकाधिक गांभीर्याने आणि खोलात जाऊन चर्चा करायची गरज आहे. सर शेवटाकडे येऊया आता. शेवटीकडे येताना मला एक थोडं समिंग अप करावंसं वाटतं या मुद्द्यांवर, की जम्मू हा रिजन जम्मू काश्मीरच्या एकंदरीत निवडणुकीसाठी महत्वाचा ठरणं, त्या भागातले वाढते दहशतवादी हल्ले,
त्यानंतर जे फुटीरतावादी होते ती बीजेपीची बी टीम आहे का असा भास निर्माण होणे आणि ओव्हरऑलच संघाची तिथे ज्या पद्धतीने कामं चालू आहेत तर लोक असं म्हणतात की नागपूर हे संघाचं जे हेडक्वार्टर आहे ते जम्मू काश्मीरमध्ये पण हे दुसरं हेडक्वार्टर असल्यासारखी परिस्थिती तिथे आहे. तर बीजेपी आणि संघाचं एवढं काम तिथे इन्व्हॉल्वमेंट वाढलेली असताना देखील या सगळ्या गोष्टी तयार होत आहेत. दहशतवाद वेगळ्या पद्धतीने वाढायला सुरुवात झाली आहे. 370 हटवल्यानंतर सुद्धा हवा तसा रिस्पॉन्स तिकडे मिळत नाहीये. लोक बीजेपीच्या विरोधात मतदान करण्यासाठी रांगा लावतात अशी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे. फुटीरतावादी ताकदवान होत चाललेत. तर हे संघाचं आणि बीजेपीचं अपयश म्हणायला पाहिजे का 370 कलम हटवल्यानंतरचं? जम्मू रिजनमध्ये संघाचे काम आहे. वेगवेगळ्या पद्धतीने आहे आणि ते करत आहेत. त्यांचा अजेंडा ते राबवत आहेत. काश्मीरमध्ये ऑब्व्हियसली त्यांना इनरोड्स करता आलेले नाहीत. तर ते इनरोड्स करण्यासाठीची एक वेगळ्या पद्धतीने काम करावं लागतं. तसं ते तितकंसं यश त्यांना खोऱ्यामध्ये आलेलं नाहीये. कारण ते मुस्लिम डॉमिनेटेड एरिया आहे. त्यांचे सेंटिमेंट्स वेगळे आहेत. ह्या सगळा भाग आहे. जम्मूमध्ये संघाने काम केलेलं आहे. संघाचे काम आहे. त्यांचे सगळे कार्यकर्ते तिथे आहेत जे बीजेपी आणखीन संघ असा एकत्रित जो राजकारण म्हणजे निवडणुकीच्या राजकारणामध्ये एकमेकांना परस्पर मदत होते ते त्या पद्धतीची सगळी रचना तिथे आहे, अस्तित्वात आहे. बीजेपीच हे डॉमिनेटिंग आहे जम्मू रिजनमध्ये. म्हणजे जम्मू, किश्तवाड़, डोडा, रामबन हे जे रिजन आहेत या हिंदू हिंदू याच्यामध्ये बीजेपी डॉमिनेटिंग आहे. आणखीन तिथे बीजेपीला मतं मिळतील. तिथे जागा मिळतील. हा हा भाग आहे. आता मुद्दा असा आहे की जम्मूमध्ये जी नाराजी बीजेपीच्या विरोधात आहे, ती संघाविरोधात किंवा बीजेपी ॲज सच नाहीये. तिथे पर्याय पर्याय नाहीये. काँग्रेस हा पर्याय लोकं मानत नाही फारसं. म्हणजे आहे, पण तो एक सक्षम पर्याय किंवा तितका ताकदीचा पर्याय आहे, असं अजून मानलं जात नाही. तिथे जर काँग्रेसने स्वतःची संघटना बांधली, तिथे एक आपला एक पूर्वी जसं वर्चस्व होतं जम्मू रिजनमध्ये तसं ते निर्माण झालं. एखादा गुलाम नबी आझादसारखा एखादा नेता त्यांना मिळाला तिथे, तर तिथं परिस्थिती बदलू शकते. आता ॲज ऑफ म्हणजे ॲज ऑफ तिथे ते सगळं बदलेल अशी परिस्थिती नाही. त्यामुळे जम्मू रिजनमध्ये बीजेपी डॉमिनेटिंग आहे. बीजेपीला सशक्त पर्याय नाही म्हणून लोकं बीजेपीला मतदान करण्याची शक्यता जास्त दिसते. म्हणजे नाराजी असली तरी सुद्धा. तर तिथले जे नाराजी जी जम्मूमधली आहे ती बेसिकली अशी आहे की त्यांना तिथे परीक्षांचे घोळ झालेले आहेत. तिथे बेरोजगारीचा प्रश्न आहे. तिथे सरकारी किंवा नोकर भरतीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. तिथे विजेचं प्रायव्हेटायझेशन झाल्यानंतर बिल एकदम अचानक वाढलेलं आहे. तर हे जे सगळे लोकांना दैनंदिन जीवनातले प्रश्न तिथे जे आहेत ते जम्मूमधल्या लोकांना जाणवत आहेत. आणि त्यांचं म्हणणं आहे की 10 वर्षामध्ये ह्या बीजेपीच्या नेत्यांनी आमच्यासाठी काहीही केलं नाही. हा सगळा भ्रष्टाचार सुरू आहे. इथे सगळे तुमचे कनेक्शन्स आहेत. तुमचे कट ह्याच्यातनं निघताय आहेत. कमिशन खोरी होते. हे जर होत असेल तर आम्ही तुम्हाला कशासाठी मतदान करा. आता म्हणून मग त्यांनी बीजेपीने काय केलं की आता श्रीनगरच्या शेजारचा मतदारसंघ नागरोटामध्ये जितेंद्र सिंग केंद्रीय मंत्री पंतप्रधान कार्यालयातले जे मंत्री आहेत जितेंद्र सिंग यांचे बंधू जे स्वतःच्या ताकदीवरती निवडून येऊ शकतात ते नॅशनल कॉन्फरन्समध्ये होते. ते तिथेही जिंकले असते आणि आता बीजेपीमध्ये आहेत. ते बीजेपीमध्ये आणलं गेलंय त्यांना आणि आता त्यांना तिथे उमेदवारी दिली गेलेली आहे. आता म्हणजे बीजेपी अंतर्गत म्हणणं आहे की हे तुम्ही नॅशनल कॉन्फरन्समधून आणता, पीडीपी मधून आणता, काँग्रेसमधून आणता आणि आम्ही इतकी वर्ष हे केलं, खस्ता खाल्ल्या ते कशासाठी? म्हणजे महाराष्ट्रामध्ये बीजेपीची लोक जे म्हणतात की अरे हे तुम्ही आणलं अजितदादाला आणलं इकडे, एकनाथ शिंदेला आणलं, हा अजितदादाच्या विरोधात आम्ही सगळं केलं आणि आता तुम्ही अजितदादाला आम्ही कसं काय यांचा प्रचार करू? हीच गोष्ट जम्मू रिजनमध्ये झाली. पण बीजेपीच्या केंद्रीय नेतृत्वाचं असं म्हणणं आहे, की हे जे तुमचे जे नेते आहेत, ते आम्हाला हरवतील. कारण लोकांचं तुमच्याबद्दलचं मत वाईट आहे. निर्मल सिंग किंवा किंवा हे जे हे काही काही जी नावं आहेत, त्याच्यामध्ये काय आता 3-4 नावं आहेत. निर्मल सिंग आहे, सुखनंदन चौधरी आहे, सच शर्मा आहे, कविंदर गुप्ता आहेत. ही जी सगळी नावं आहेत, की ज्यांना तिकीट दिलं तर ह्या हरणार आहेत.
त्यापेक्षा त्यापेक्षा बाहेरनं आलेली लोक ठीक आहे, ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांच्याकडे इमेज आहे, जे काम करतात. तर देवेंद्र राणा जो जितेंद्र सिंगचा भाऊ आहे, त्याच्याकडे पैसा आहे, त्याचं काम आहे, लोक त्याला निवडून देतील नागरोटा म्हणून. दॅट्स तो तो एक रेक्टिफाय करण्याचा भाग आहे, तो बीजेपीने केलेला आहे. म्हणूनच 43 पैकी किती जागा यांना मिळतील, हा हा खरं तर एक एक कुतूहलाचा भाग आहे. 25-27 म्हणजे त्यांचा एका नेत्याच्या मी घरी बसलो होतो. त्यांचा मुलगा माझ्याशी बोलत होता. तो पण राजकारणात आहे आणि तो तो पण या सगळ्या ह्याच्यात आहे. तर तो असं सांगत होता की साधारणतः आमच्या अंदाजानुसार 25 जागा मिळतील जम्मू प्रॉव्हिन्समध्ये. 43 पैकी 25. 1-2 जागा वाढतील, पण 1-2 जागा कमी पण. पण तुम्ही सरासरी असं माना की 25 जागा मिळतील यायला. म्हणजे इतकी नाराजी असून सुद्धा तुम्हाला बीजेपीला 25 जागा मिळतातच आहेत. आणि 25-27 जागा ज्यावेळेला मिळतात, त्यावेळेला तुम्ही तुम्ही बहुमताला 46 जागा पाहिजेत. 90 हे जागा आहेत. बहुमताला 45 साध्या यायला 46 पाहिजेत. इथे जर 27 जागा मिळाल्या, तर बाकीच्या ज्या 15-20 जागा आहेत, त्या बीजेपीला मॅनेज करायचं आहे. आणि ह्या मॅनेज करणं हे कधी शक्य होईल, ज्यावेळेला नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसची घोडदौड बहुमताकडे जाणार नाही, त्यावेळेला होईल. मग राम माधव सारखे राम माधव यांना निवडणूक प्रभारी म्हणून जम्मू काश्मीरमध्ये पाठवलेले आहे. त्यांचे नेटवर्किंग प्रचंड आहे राम माधवांचं. असं सांगतात की पीडीपीशी ऑलरेडी बीजेपीशी संवाद सुरू झालेला आहे. आता दुसरी एक चर्चा सुरू होती की काहीच नाही झालं तर बीजेपी नॅशनल कॉन्फरन्स पण सत्ता एकत्र येतील, आणखी करतील. तर हा एक 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 तो हा एक त्याला काय म्हणतो, एक मिस्शिवस गोष्ट आहे जी नॅशनल कॉन्फरन्सच्या विरोधात वापरली गेलेली आहे. तसं होण्याची काही शक्यता नाहीये. अगदीच काही टोकाची अशी परिस्थिती निर्माण झाली की एकत्र यावं लागलं तरच ते होईल, अदरवाईज होणार नाही. त्यामुळं 25-27 जागा जर बीजेपीला मिळाल्या जम्मूमधून, आणखीन खोऱ्यामधले पीडीपी छोटेपेक्षा असं जर असेल, तर मॅनव्हरिंग करून बीजेपी सत्तेत असेल. मुख्यमंत्री कदाचित त्यांचा होईल की नाही ह्याच्याबद्दल अजून गॅरंटी नाहीये. पण कदाचित एखादा मुस्लिम चांगला अपक्ष नेता पण असू शकतो, जो अनुभवी आहे. तर तो एखादा मुस्लिम मुख्यमंत्री होऊ शकेल. आणखीन बीजेपी प्लस पीडीपी प्लस काही अपक्ष असं मिळून सरकार होण्याची शक्यता आता दिसते. किंवा दुसऱ्या पर्याय स्ट्रेट वे नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला बहुमत मिळालं. लोकांनी बीजेपी किंवा या जमात इंजिनियर यांच्याकडे लक्ष न देता पूर्ण नॅशनल कॉन्फरन्सला खोऱ्यात जर धो मतं दिली, तर नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस सरकार येऊ शकतं. अदरवाईज असेंब्ली होण्याची शक्यता, ज्याच्यामध्ये बीजेपी ही मोठी भूमिका अदा करेल आणि पीडीपी ही किंग मेकर ठरण्याची शक्यता आहे. असे 2 ऑप्शन्स आता तरी या घडीला दिसत आहेत. सर, या सगळ्या विश्लेषणाचा निकालाचा स्टेटहुड हा एक महत्वाचा मुद्दा होता याच्यामध्ये, ओके. की राज्याचा दर्जा मिळणं जम्मू काश्मीरला. हं. बऱ्याच ह्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा हा मुद्दा होता. बीजेपी सुद्धा म्हणते की आम्ही राज्याचा दर्जा देऊ. पण या सगळ्या निकालाचा समजा खिचडी झाली, गडबड झाली, बीजेपीच्या विरोधात मतदान झालं, असं समजा काही गोष्टी घडल्या, तर राज्याचा दर्जा या होणाऱ्या घटनेवर काय परिणाम होऊ शकतात? नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला बहुमत मिळालं, आणखीन सरकार आलं, तर स्टेटहुड मिळणार नाही. 5 वर्षानंतर विचार करा. त्याचं कारण असं आहे की स्टेटहुड दिलं, पूर्ण स्टेटहुड दिलं, तर एलजीची सत्ता जाते, केंद्राची सत्ता जाते. केंद्राचं प्रभुत्वच जातं. आत्ता सर्वचे सर्व जे आहे ते एलजीच्या थ्रू केलं जातं आणि एलजीला खूप मोठ्या पॉवर्स आहेत तिथे. जर हे झालं, एलजीची सत्ता किंवा एलजी म्हणजे केंद्र सरकार. केंद्र सरकारची सत्ता जम्मू काश्मीरमध्ये अप्रत्यक्षपणे असणं, हे बीजेपीच्या किंवा केंद्र सरकारच्या फायद्याचं किंवा त्या एका धोरणाचा, सरकारी धोरणाचा, प्रशासकीय धोरणाचा भाग आहे. आणि जर नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसची बहुमत मिळालं, तर तर ते स्ट्रेट वे असं म्हणते की स्टेटहुड पाहिजेच आम्हाला. आणि जर अशा परिस्थितीत स्टेटहुड दिलं, तर सगळी सत्ता ही नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेसलाच जाईल. म्हणजे इथे बीजेपी पक्ष म्हणून राजकारण फसेलच, पण केंद्राचा जो 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 त्याच्यावरचा ताबा आहे, तोही नाहीसा होईल.
तेव्हा आत्ताच्या घडीला ठीक आहे, कितीही जरी शांतता असली, कितीही जरी नया काश्मीरचं धोरण तुम्ही पुढे करण्याचा प्रयत्न केला असला, तरी आत्ताच्या घडीला अशा परिस्थितीमध्ये स्टेटहूड दिले जाण्याची शक्यता नाही. जर बीजेपी सत्तेत आली, तर ते असा विचार करतील, की पुढच्या 5 वर्षामध्ये ज्यावेळेला निवडणुका होतील, त्यावेळेला हळू या सगळ्याचा विचार करता येऊ शकेल. त्यामुळे आणि दुसरा भाग असा आहे, की 5 वर्षानंतर ज्या निवडणुका होतील त्याच्यामध्ये स्टेटहूडचं प्रॉमिस राहीलच. त्याच्यावरती निवडणुका लढवता येतीलच. तर आत्ताच्या लगेच आत्ता स्टेटहूड दिलं जाईल याची शक्यता कमी दिसते. ती हळू प्रोग्रेसिव्हली त्याकडे केंद्र सरकार जाईल. परिस्थिती बघून जाईल. हा एक मुद्दा. दुसरा असा मुद्दा असे आहे, की स्टेटहूड देणार म्हणजे नेमकं काय करणार? नोबडी नोज. आत्ता केंद्र सरकार सांगत नाहीये, की स्टेटहूड देणार म्हणजे काय देणार. दिल्लीला पण स्टेटहूड आहे. दिल्लीसारखं स्टेटहूड देणार. ते म्हणतील, की आम्ही ठीक आहे. ठीक आहे. आम्ही केंद्रशासित प्रदेश ठेवलेले नाही. राज्याचे अधिकार काही प्रमाणात आम्ही तुम्हाला देतो. दिल्लीसारखे देतो आहेत. आता दिल्लीकडे काही फार अधिकार नाहीयेत. पोलीस केंद्र सरकारचे आहेत. जमिनीचे अधिकार केंद्र सरकारचे आहेत. आता नव्या कायद्यानुसार प्रशासकीय अधिकार पण केंद्र सरकारचेच आहेत. तर एलजीच सगळं सांभाळतो दिल्लीमध्ये. तसं तसं दिल्लीचं एक प्रारूप तुम्ही जम्मू काश्मीरमध्ये आणणार आहात का? तर जम्मू काश्मीरची विधानसभा एक एक महापालिकेसारखी आहे. म्हणजे त्याला काही फार म्हणजे स्टेटहूड दिलं नाही, तरी देखील ती महापालिकेसारखीच आहे. तिथे तुम्ही फक्त बोलू शकता. आमदार बोलू शकतील याच्या पलीकडं काय त्याच्यात फार हे नाहीये. पण आता निवडणूक का होतीये तर तो टिकून राहण्याचा भाग देखील आहे. म्हणजे तारिगामी जे आहे ते खूप जुने खूप सेन्सिटिव्ह आणि चांगले राजकीय नेता आहेत सीपीएमचे. त्यांना मी असं विचारलं, मुलाखत घेतली जेव्हा कुलगाममध्ये ज्यांच्या घरी, तुम्ही कशासाठी लढताय हे सगळं? नाहीतरी तुमची महापालिकेसारखीच अवस्था आहे. तुम्हाला काय आहे? कशासाठी? ते म्हणे, "अरे," म्हणे, "ठीक आहे, महापालिकेत तू असं म्हणतो आहेस, कधीतरी स्टेटहूड मिळेल याची आम्हाला आशा आहे." हा एक भाग झाला. आणि दुसरी गोष्ट की आत्ता आम्ही जर हे केलं नाही, तर स्टेटहूड आम्ही कशाच्या जीवावरती मागणार? आम्ही ठीक आहे म्युनिसिपालिटीमध्ये गेला असं तुम्ही म्हणाल, पण महापालिकेमध्ये ज्यावेळेला सर्वसाधारण सभा होती, त्यावेळेला लोकं बोलतात की नाही तिकडे नगरसेवक किंवा आम्ही आम्ही आमच्या खोऱ्याबद्दल तिथे बोलू शकेन ना. पार्लमेंटमध्ये आम्हाला आमचे 5 खासदार आहेत जम्मू काश्मीर मिळून. 5 खासदारांना किती मिनिटं मिळतात बोलायला? 2 मिनिटं, 3 मिनिटं. 370 असा एक शब्द उच्चारला तरी लोकं निघून जातात. आणखीन कोणी आमचं ऐकायला पण तयार होत नाही. मग आम्ही बोलायचं कुठं? तर त्याच त्याच म्युनिसिपालिटीमध्ये जाऊन बोलायला लागेल ना आम्हाला. आणि त्याच म्युनिसिपालिटीमध्ये जाऊन आम्ही बोलू, त्यावेळेला कधीतरी आम्हाला स्टेट फूड मिळेल याची आशा तरी आम्हाला बाळगता येईल. आम्ही जर लढलोच नाही, आम्ही जर लढण्यावरती बहिष्कार टाकला, तर आम्हाला स्टेट फूड पण मिळणार नाही. 370 तर गायबच आहे. म्हणजे त्याच्याबद्दल आपण काय बोलूच नाही. पण निदान स्टेट फूड मिळावायचं असेल, तर आपल्याला हे करणं आवश्यक आहे. आता निवडणुकीचं महत्त्व जे आहे ना, यावेळेच्या विधानसभेच्या जम्मू काश्मीरच्याचं, ते हे आहे, की नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, काँग्रेस, बीजेपी हे सगळे का लढतायत म्युनिसिपालिटीसाठी? तर त्याचं कारण हे की प्रत्येकाला आपलं अस्तित्व टिकवायचं आहे. जर अस्तित्व टिकलं नाही, तर ती म्युनिसिपालिटी पण उपयोगाची नाही ठरणार. त्यामुळे कितीही रिड्यूस झाला, कितीही अधिकारची कपात झाली, तरी तिथे जाऊन तुम्हाला बसलं पाहिजे. आणखीन मग अधिकार वाढवण्यासाठी स्टेटहूडसाठी ते प्रयत्न केले पाहिजेत. तर तर स्टेटहूड कसं मिळणार याच्याबद्दलची काही क्लॅरिटी अजून तरी नाहीये. पूर्ण स्टेटहूड इतर राज्यांसारखं मिळण्याची शक्यता अजून तरी दिसत नाही. मिळालंच तर ते दिल्लीसारखं मिळू शकेल. पण ते दिल्लीसारखं स्टेटहूड देखील कुठल्या टप्प्यावरती मिळेल हे अजून काही क्लिअर नाही. सर, खूप-खूप धन्यवाद. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थँक यू. तुम्ही जे विश्लेषण केलं, त्याच्यातनं अनेक पॉइंट आम्हाला कळले. अनेक लोक आपल्या प्रेक्षकांनाही अनेक पॉइंट पडले असेल. प्रश्नही खूप पडलेत. पण त्याच्यावर विचार करण्याची गरज आहे. त्याच्यावर विचारमंथन करण्याची गरज आहे. म्युनिसिपालिटी हा शब्द मला खूप आवडला. कारण का जरी राज्याचा दर्जा मिळाला तरी अधिकार किती असतील हा प्रश्न कायम राहणारच आहे तिथे. 370 चा मुद्दा कितपत वर्क होईल, त्याचबरोबर फुटीरतावादी संघटनांचा प्रभाव तिथे कसा पडेल, बीजेपीची स्ट्रॅटेजी काय राहील, काँग्रेसचा से काय राहील, या सगळ्याबद्दल तुम्ही सविस्तर विस्कटून सगळं सांगितलं. त्याबद्दल खूप खूप आभार तुमचे. आणि आपल्या प्रेक्षकांना नेहमीच लाडकं आवाहन, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि द पॉलिटिक्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.